जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता। आजच्या दिवशी राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला। अर्ज भरल्यानंतर उपस्थितांसमोर अजिंक्य राणा पाटलांनी जोरदार भाषण केलं। त्यावेळी टाळ्यांचा शिट्ट्यांचा एकच कडकडाट झाला। बघा अजिंक्य राणा पाटलांचं जोरदार भाषण। नमस्कार। आज आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदचे 6 आणि पंचायत समितीचे 12 असे भारतीय जनता पार्टीचे आपण अर्ज आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी शक्ती प्रदर्शन दाखवून आपण अर्ज दाखल केलेले आहेत। उद्या छाननी आहे। छाननीमध्ये त्या ठिकाणी उद्याचा एक दिवस आहे, त्याच्यानंतर अर्ज काढून घ्यायची मुदत आहे आणि मला वाटतं 27 तारखेला 26 जानेवारी सुट्टी 27 जानेवारी पासून त्या ठिकाणी अधिकृत जो प्रचार आहे तो सुरू होणार आहे। तर आपण आपले उमेदवार हे आज आपल्या समोर सगळे उमेदवार आहेत। आपण आपल्या उमेदवाराचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी येत्या काळामध्ये गाफील न राहता आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक वस्तीपर्यंत आपल्याला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। आज आपण भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला उमेदवारी दिलेली आहे। ह्याच्यामध्ये कुठलाही मोठा माणूस नाही। इथं सर्वसामान्य माणसाला, व्यक्तीला, कार्यकर्त्याला उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे। आणि आजची परिस्थिती बघितली तर जे विरोधक आहेत त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये एक दृष्टीनं हे काय म्हणतात त्याला कॅप्चर करण्याचं काम करतायत। एक ह्या भागातून उभारतोय, एक दुसऱ्या भागातून उभारतोय, वेगळ्या पक्षातून दोघ जण उभारतात, तिसऱ्या बाजूला एक उमेदवार आहे, चौथ्या बाजूला एक उमेदवार आहे। ह्याचं कारण असं आहे की आपल्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुका हा शेतकऱ्यांचा तालुका आहे, एक विचारधाराने चालणारा तालुका आहे। पण ह्या तालुक्यावर कब्जा करण्याचं काम हे विरोधक सध्या करतायत। त्याच्यामुळे आपल्याला गाफील राहून चालणार नाही। येत्या काळामध्ये, येत्या 10-15 दिवसामध्ये हे तुम्ही स्वतः उमेदवार आहात, तुमच्या हक्काचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। म्हणून करता आजपासूनच आपण सर्वजण भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त म्हणजेच 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती हे आपण सर्वांनी आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे। आज संबंध महाराष्ट्रामध्ये जर परिस्थिती बघितली, मोहोळमध्ये आपण नगरसेवक आपले जास्त आहेत, 11 नगरसेवक आहेत। सोलापूरमध्ये जर बघितलं तर तिथं विरोधी पक्ष नेता म्हणायला आज एकही पक्ष त्या ठिकाणी उरलेला नाही। असं भारतीय जनता पक्षानं जवळपास 87 नगरसेवक, 102 पैकी 87 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। आज सगळी जनता भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभा आहे। आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर जो आपला मुख्यमंत्री आहे आदरणीय देवाभाऊ, एक चांगलं नेतृत्व आहे। आज आपण जर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहिलो खंबीरपणे तर आपलं जे काय विकास असेल ते आपण त्या हक्कानं मागून त्या ठिकाणी करू शकतो। आज एक प्रक्रिया चालू आहे भारतीय जनता पक्षाची, राज्य सरकारची। भविष्य काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे, हे लक्षात राहावं। आता तुम्ही आपल्या तालुक्यात, आपल्या गावातल्या सचिवाला, सेक्रेटरी आपला जो आहे ना, त्याला तुम्ही विचारा की आपल्या याद्या मागवलेल्या आहेत
आणि येत्या काळामध्ये मला माहितीप्रमाणे ह्याच वर्षी जूनच्या किंवा अखेरपर्यंत कर्जमाफी हे मुख्यमंत्री महोदय देणार आहे. त्याच्यामुळे आपण त्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं खंबीरपणे आपण उभं राहायचं आहे आणि भाजप विरुद्ध शून्य करून टाकायचं आपल्याला. जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती तुम्ही लक्षात घ्या. आज मोठ्या ताकदीनं आपण रॅली काढली, शक्ती प्रदर्शन केलं. आज विरोधकाला माणूस नाही, त्यांच्याकडे कोण माणूस नाही, उभं राहायला माणसं नाहीत, हे स्वतः उभा राहायला लागले. आणि आपण आपल्याकडं एवढे कार्यकर्ते आहेत की कुणाला संधी द्यायची कुणाला नाही अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून ज्याच्या पाठीमागं ताकद आहे, ज्या पक्षा पाठीमागं पक्ष ताकद देतोय त्याच्या पाठीमागं आपण उभारलं पाहिजे. आणि आज आपण मोठ्या संख्येनं या तालुक्यातून कानाकोपऱ्यातून जो भारतीय जनता पक्षाचा असेल, राजन पाटलाचा कार्यकर्ता असेल, सगळ्यांचं मी आज इथं आपण शक्ती प्रदर्शनासाठी आलात याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण आता हळूहळू प्रत्येकानं व्यवस्थित आपल्या घरी जायचं आहे. घरी जाऊन आजच्यापासूनच आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपला उमेदवार जो आहे त्याचा प्रचार करायला सुरू करायचा आहे. आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात प्रचाराला जाऊ नका. आपलं गाव कव्हर करा. आपलं गाव कव्हर केलं तर आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. कुठलाही कोणी येऊ द्या, आपलं लीड कोण कमी करू शकत नाही. आपल्याला त्याच पद्धतीनं मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. आता निवडणूक सुरू झालेली आहे. हे पुढचे जे विरोधक आहेत त्यांच्याकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही, फक्त 3च मुद्दे आहेत: राजन पाटील, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील. यांच्याशिवाय मुद्दा नाही. सकाळी उठल्यापासून दुपारी संध्याकाळी झोपेपर्यंत आणि स्वप्नात सुद्धा आमच्या तिघांशिवाय दुसरा माणूस कोण नाही. त्याच्यामुळं त्यांची झोप हरवायला मी एकटा बास आहे. तुम्ही तुमचं काम करा, आपलं गाव व्यवस्थित करा. आपल्या गावाला प्रत्येक माणसाला वस्तीवर सांगा, उमेदवाराला घेऊन जावं तिथपर्यंत. कुणाला आपण चुकलो असेल, दुखवलं असेल तर त्याची माफी मागा. परंतु एवढी वेळेस मात्र आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं मोठ्या ताकदीने उभं राहायचंय. त्याला सांगा, जो कोण आपला नाराज झाला असेल, लांब गेला असेल, त्याला बोलवून घ्या, त्याला सांगा, समजूत काढा आणि आपल्या सोबत त्याला सामावून घ्या आणि आपल्या प्रभावात आणा. आणि आपल्या भागाचा विकास करण्यासाठी ही मोठी संधी आहे. आपण आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला जो सत्तेचा पक्ष आहे त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. एवढं बोलतो आणि आपण सर्वांनी इथं आल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आपण व्यवस्थित आपापल्या घरी जावं एवढं बोलतो. थांबतो. धन्यवाद.